हा बघा आपल्या नवनीत राणा ज्या हनुमान चालीसा म्हणतायत आणि इतकं मन लावून हनुमान चालीसा म्हणतायत की त्यांचं हिंदुत्व ते दाखवतायत की माझे हनुमान चालीसा पाठ आहे आणि मी कशा प्रकारे हनुमान चालीसा म्हणते असा शो ऑफ ते करतायत. त्यांना दाखवायचंय की उद्धव ठाकरेंची हनुमान चालीसा पाठ नाहीये आणि माझी तर हनुमान चालीसा पाठ आहे असा त्यांना दाखवायचा घाट आहे त्यांचा. परंतु हीच बाई, मला कधी कधी हसू येतं, ही बाई हनुमान चालीसा म्हणायला मातोश्रीवर गेली होती. ती मातोश्रीवरती भरपूर राडे झाले तिकडे मुंबईला. ती गेली होती 21-22 दिवस तिला जेलमध्ये टाकलं होतं. परंतु ती हनुमान चालीसाही म्हटली तरी तिचा पराभव झाला. मग आता तुला देवाने जनतेने ते नाकारलं, तुला देवाने देखील आशीर्वाद दिला नाही आता असं म्हणायचं का? काही आता उठायचं काही सुटायचं. हनुमान चालीसा पाठ नाही, याची रामरक्षा पाठ नाही. त्या राम मंदिरामध्ये दानपेटीमधून किती करोड रुपये टाकले, त्याच्यावरती उद्रेक करायचा, तिथं हिंदुत्व दाखवायचं, त्या राम मंदिराच्या बाहेर जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणायची आणि जोपर्यंत ते कोण आरोपी आहेत त्यांना शिक्षा होत नाही त्याच्यावरती आवाज उचलायचा, तेव्हा तुम्हाला खरं हिंदुत्ववादी नेते आम्ही म्हणू. नुसतं ते राजकारणासाठी हिंदुत्व तो माईक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये दाखवायचं कमी किती तल्लीन झालेली देवाच्या नामस्मरणात. याच्यानी मतदान होणार नाहीये आणि इथून पुढे हिंदूंनी लक्षात ठेवायचे, कोणी फक्त काही धार्मिक कार्य कसं असतं, ज्या वेळेला हिंदूंच्या अंगावरती काही संकट येतं त्यावेळेला जो स्टँड घेतो तो त्याला म्हणू शकतो आपण हिंदुत्ववादी नेता. नुसतं काहीतरी भगवं वस्त्र धारण केलं आणि लगेच हिंदुत्ववादी झालो असं होत नाही. यापुढं जय श्रीराम असं म्हणणाऱ्यांनाच मतदान नाही करायचं. जय श्रीराम आणि हाताला काम असं जो देईल त्यालाच मतदान करायचं.